धान्य आणि कापसाचं आहे. बोळा आणि काढला अच्छा कापूस बोला आहे. त्याच्याने रांगोळी काढतात. ही पण त्याच्यानेच काढलेली आहे. मी सारवून काढतात. किती सुंदर काढली. आणि नंतर ती सुकल्यावर कलर दिसतो. हो आणि मग पांढरेच दिसतं ते असे दिसतं. हा चुना कुठे मिळतो आणि मग दुकानात भेटतो. हो रोजची रोज असते नवीन का नाही असं सारवलं ना कधी खराब झालं ना तर मग सारवतं. उद्या आता इथे परडी येणार आहे ना. कसली उद्या जत्रा आहे. उद्या आहे. हो अरे वा म्हणजे आम्ही बघायला मिळेल आम्हाला. कसं बघणार आणि म्हणजे कुठे जाते ती इथेच याच्या मागे गणपती देऊळ आहे ना. नाही तिथं नाही तिथे शनिवारी असतं इकडे ह्याच्या मागे. हो का हां 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 त्याच्या मागे 2 जत्रा असतात. ओके उद्या एक आम्हाला मिळेल बघायला कधी संध्याकाळी असेल तर मिळेल सकाळी आम्ही जाऊच ना. रात्री असते ती. ते काकांना विचारावं लागेल कुठे आहे काय मग तसं जाऊ. खूप गर्दी असते ती. मस्त चालली हो. छाप कशी छाप कशी दिसते. सगळ्या तुमच्या घरी असेच काढता तुम्ही. हो आम्ही असेच करतो. होळीच्या टायमात आमच्याकडे देवी येते ना त्या टायमात पण आम्ही असेच करतो. सारवण काढलं की काढायचं. कुठे राहतात तुम्ही. मी ते बाजूच्या गावात वडवली म्हणून गाव आहे तिथे राहतो. 5ची आमची सुट्टी. कला बसले हातात छान. कशी पण काढली तरी छान दिसते ती. हो बघा ना उठून दिसतंय ना. काय वाकडं तिकडे आलं तरी छानच दिसेल ते हो ना. आता तिथे काही अशी मापात नाहीत ना. सगळं स्वच्छ पण केले ना त्यामुळे आणि छान वाटतं. क्लीन आहे ना आता. हो असंच असतं इथे. काम नसेल ना माणसं नसतील तेव्हा मस्त ही अशी साफसफाई. 2 जणी असतो आम्ही. आज एक आले. तुम्ही कोणती भाषा बोलता. मलवणी हीच मराठी. मराठी. तुम्ही कुठच्या इथलेच आहे का. आम्ही इथलेच. हां उद्या जत्रा आहे ना.